नमस्कार मित्रांनो, आपली आवडती मालिका सनई चौघडे ह्या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की गौतम लग्नाची पहिली पत्रिका आली आणि लगेच भेटवस्तू घेऊन आशावरीच्या घरी येतो। घरामध्ये पमा आणि सगळे लोक लग्नाच्या तयारीत व्यस्त असतात। गौतम आल्यानंतर पमा त्याचे आनंदाने स्वागत करते आणि त्याला बसायला सांगते। घरात लग्नाची चर्चा सुरू असते आणि सगळेजण खूप खुश असतात। मग आता पुढे काय होणार आहे ते आपल्याला बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आपण बघतो की थोड्या वेळाने पमा आशावरीला घराच्या बाहेर बोलवते आणि आशावरी लाजत लाजत बाहेर येते। गौतम तिच्याकडे हसतच पाहतो आणि तिच्यासाठी आणलेलं गिफ्ट बॉक्स देत असतो आणि आशावरी सुरुवातीला गोंधळून जाते आणि म्हणते की इतकी महाग वस्तू ती घेऊ शकत नाही, पण पमा आणि घरातील इतर लोक तिला समजावत असतात आणि ती लग्न ठरलेले आहे यामुळे आशा ही भेटवस्तू घेणे चुकीचे नाही असं ते म्हणत असतात। शेवटी आशावरी त्यांचं म्हणणं ऐकून तो बॉक्स उघडते आणि त्यात एक नवीन मोबाईल फोन पाहून सगळेच जण आनंदी होतात। ह्यानंतर गौतम आणखीन एक छोटासा बॉक्स काढतो आणि तो बॉक्स उघडल्यानंतर त्यात सोन्याची अंगठी दिसते। गौतम आशावरीला ती अंगठी घालण्याचा आग्रह करतो आणि आशावरी खूपच लाजते, पण तो थोड्या वेळात नकार देते आणि पमा आणि कुटुंबाच्या आग्रहामुळे ती शेवटी अंगठी स्वीकारते। घरामध्ये सगळेच जण टाळ्या वाजवत असतात आणि आनंदाचे वातावरण तयार होते। आशावरी मात्र थोडी शांतच दिसते। दरम्यान दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की शर्वरी खूप चिंतेत बसलेली असते। तिच्या मनामध्ये गौतमने केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाची आठवण सतत येत असते। जय तिच्याकडे जातो आणि तिची अवस्था पाहून तिला विचारत असतो की काय झालेलं आहे। तेव्हा शर्वरी त्याला सांगते की तिला आशावरी आणि गौतम बद्दल खूपच चिंता वाटते। तिला भीती वाटते की जर सत्य बाहेर आले नाही तर पुढे खूप मोठी अडचण निर्माण होऊ शकते। जय शांतपणे तिचे बोलणे ऐकून घेतो आणि तिला समजावतो की जर आशावरी आणि गौतम एकमेकांवरती प्रेम करत असतील तर आशावरीने दुसऱ्याशी लग्न होणं योग्य नाही। आणि शर्वरी म्हणते की तिला कुटुंबाच्या प्रतिष्ठेची भीती वाटते, कारण मध्यमवर्गीय कुटुंबात लग्न मोडणे खूप मोठी गोष्ट असते। जय तिला धीर देत असतो आणि सांगतो की योग्य गोष्ट करणे महत्त्वाचे आहे। तो म्हणतो की सत्य लपवून ठेवणं चुकीचं आहे। थोड्या वेळाने आपण पाहतो की जय आणि शर्वरी दोघेही मिळून निर्णय घेतात की या सगळ्या समस्येचे उत्तर गौतमला सत्य सांगण्यात आहे। जय म्हणतो की जर गौतमला आशावरीच्या मनातील सत्य कळाले तर तो स्वतःहून योग्य निर्णय घेईल। आणि शर्वरी अजूनही थोडी घाबरलेली असते, पण जय तिचा आत्मविश्वास वाढवतो आणि सांगतो की तो स्वतः गौतमशी बोलेल। तेव्हा आशावरीच्या घरी लग्नाची तयारी अजूनही जोरातच सुरू असते। पमा खूप आनंदात असते आणि ती पत्रिका मोजत असते आणि कोणाला कोणती पत्रिका द्यायची याची यादी पण तयार करत असते। घरामध्ये सगळे लोक लग्नाच्या खरेदीबद्दल आणि कार्यक्रमांबद्दल चर्चा करत असतात। पमा आनंदाने म्हणते की गौतम सारखा मुलगा मिळणे म्हणजेच खूप मोठे भाग्य लागते। आशावरी मात्र शांतपणे सगळंच ऐकत असते आणि तिच्या चेहऱ्यावरती थोडासा गोंधळ आपल्याला दिसत असतो। इकडे आपण पाहतो की शर्वरी अखेर धाडस करून गौतमला फोन लावते आणि फोन करताना तिचा आवाज थोडा थरथरत असतो। ती गौतमला सांगते की तिला त्याच्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे आणि भेटण्याची इच्छा व्यक्त करते। गौतम सुरुवातीला थोडा आश्चर्यचकित होतो, पण तिच्या आवाजातील गंभीरता ओळखून तो भेटायला तयार होतो। फोन ठेवल्यानंतर शर्वरी खूप तणावात दिसते, कारण तिला माहिती असते की पुढील भेट खूप महत्त्वाची ठरणार आहे। भागाच्या शेवटी अचानकच तेजस्विनी म्हणजेच गौतमची आई आशावरीच्या घरी येते आणि तिचे आगमन पाहून सगळेच जण थोडे आश्चर्यचकित होतात। पमा तिथे आदराने तिला स्वागत करते आणि तिला बसायला सांगते। तेजस्विनी वरून गोड आणि प्रेमळ बोलते, पण ती आशावरीशीही प्रेमाने बोलते आणि तिची विचारपूस पण करते, पण तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळं स्मित आपल्याला दिसून येतं, ज्यामुळे आता तिच्या मनात काहीतरी वेगळा विचार असल्याचं आपल्याला जाणवतं आणि तिच्या वागण्यातून असे वाटते की तिला गौतम आणि आशावरीचे नातं पूर्णपणे मान्य नाही आणि ती काहीतरी वेगळा डाव आखत आहे। भागाच्या शेवटी अशा तणावपूर्ण वातावरणात होतो की ज्यामुळे पुढील भागामध्ये मोठा संघर्ष आणि नवीन वळण येणार आहे असली स्पष्ट चाहूल आपल्याला लागत असते। आणि ते पाहायला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।